हाय मित्रांनो, मी दिसतोय तुम्हाला व्यवस्थित? लाइटिंग वगैरे नीट आहे? माझा चेहरा दिसतोय? सकाळ मीडिया ग्रुपच्या इनबज या पोर्टलच्या फेसबुकवर लाईव्ह आज मी तुमच्याशी संवाद साधतोय. मला या मीडियावर मी पहिल्यांदा येतोय, अगदी पहिल्यांदा आलो या मीडियावर. अनेक सभांमध्ये बोलायची संधी मिळाली, पण हा मीडिया म्हणजे समोर कोणीच नाही आहे आणि मी बोलतोय. हे पहिल्यांदा होते. थोडंसं ताण आलाय, थोडंसं तुटल्यासारखं वाटतंय, पण भाषणाची पोच घेणार नाही. संवाद साधू या मला आता खूप लोक बघतायत आणि माझे अनेक मित्रही मला पाहत आहेत. हाय मधुवंती, हॅलो. माझी लाडाची मैत्रीण आता आली आहे, जॉईन झाली आहे आणि मला खूप लोक बघतायत. पण असे पण काही लोक आहेत ज्यांना मी ओळखत नाही आणि जे मला ओळखत नाही. स्वतःची ओळख करून देणं, वेगळी ओळख करून देणं आणि मी कोण आहे, काय आहे वगैरे वगैरे सांगणं, हे थोडंसं नम्रतेचा उपहास केल्यासारखं वाटतो थोडंसं. पण तरी मला जे कोणी ओळखत नाहीत त्यांना माझ्याबद्दल सांगणं मला अपरिहार्य वाटतंय. मित्रहो, सर्वप्रथम मला ज्या माझ्या मित्रांनी इथे आणलंय तो संदीप काळे यांचे मी आभार मानतो. हाय संदीप, ऐकताय ना मला तुम्ही? संदीप माझा अगदी जीवाभावाचा मित्र. आणि हाय प्रदीप. संदीप माझ्या लहान भावासारखा आहे, माझ्या लाडाचा मित्र आहे. आणि फेसबुक लाईव्ह वरून मी संदीपचा मुका घेतोय. हाय संदीप, आय लव्ह यू. आणि फेसबुक लाईव्ह वरून मुका घेण्याची ट्रेंड सुरू करतोय मी पहिल्यांदा. हॅलो अंजली. आणि आता पहिल्यांदा मी माझं इंट्रोडक्शन करून देतो. माझं नाव नयन बाराहते. मी व्यावसायिक चित्रकार आहे. गेल्या 35 वर्षांपासून, म्हणजे 3 दशकं, जवळजवळ 36 वर्ष होत आहे मी या क्षेत्रात काम करतो आहे. मी बॅचलर ऑफ जर्नलिझम आणि बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स, ज्याला आपण उपयोजित कला, ती डिग्री मी मिळवली आहे. त्याच्यानंतर मी जर्नलिझमची पण डिग्री मिळवली, म्हणजे पहिले चित्रकला महाविद्यालयातून मी पास झालो आणि नंतर मी जर्नलिझम केलं. चित्रकारिता असे दोन्ही, हाय निलंबरी, अशा दोन्ही पण डिग्रीज आणि दोन्ही कामाचं जे स्वरूप मी एकत्र केलं, त्या दोन्ही गोष्टी एकत्र येऊन मला काय करता येईल, कसं काम करता येईल, आणि म्हणून मग मी निवडलं कुमुद. हाय कुमुद, स्वागत कुमुद तुझे. तर या दोन्ही गोष्टी मी एकत्र केल्या आणि असं ठरवलं की मी वृत्तपत्रामध्ये सप्लिमेंट्स तयार करायचं काम मी स्वीकारलं पाहिजे. आणि मी वृत्तपत्रांमध्ये नोकरी पत्करली. सुरुवातीला मी दैनिक देशोन्नती नावाच्या एका वृत्तपत्रामध्ये काम केलं अकोल्याला. त्याच्यानंतर मी होतं अकोल्याला, तिथे मी जवळजवळ 4 वर्ष काम केलं आणि मला नांदेडला यावं लागलं. आता मी सध्या नांदेडला आहे आणि इथे एका लोकपत्र नावाच्या दैनिकात मी काम करायला सुरुवात केली. आणि नंतर लगेच माझ्या असं लक्षात आलं एक वर्षभराने की नोकरी हा आपला पिंड नाही आहे. आपण नोकरी नाही करू शकत. कोणाच्या तरी हाताखाली काम करायचं, कोणाच्या तरी ऑर्डर्स फॉलो करायचे आणि आपला आपल्यामध्ये जे काही ठासून भरलेलं आहे, जी कल्पनाशक्ती आहे आपली, जे आपलं क्रिएशन आहे, ते क्रिएशन मारलं जाईल असं मला वाटलं. आणि मग मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू केला नांदेडला. डिझाईन स्टुडिओ सुरू केलाय. त्याचं नाव आहे सृजन कम्युनिकेशन्स. आणि या स्टुडिओमध्ये आता मी अनेक प्रकारची कामं करतो, पण माझा मूळ पिंड करणे आणि त्याच विषयी मी तुम्हाला बोलणार आहे. मी लग्नपत्रिका आणि इतर कार्यक्रमांच्या पत्रिका, ब्रॉशर्स, लोगोज, ग्राफिक डिझायनिंग हे सगळं पण करतो. पण मूळ पिंड आहे
मुखपृष्ठ तयार करणे आणि त्या मुखपृष्ठाच्या संदर्भात आज मी काही महत्त्वाची पुस्तकं तुम्हाला दाखवणार आहे. मुखपृष्ठ गेल्या जवळजवळ 35-36 वर्षांपासून मी मुखपृष्ठ करतो आहे. हाय रेणू, कशी आहेस? स्वागत तुझं इथे. तर मी पहिल्यांदा मुखपृष्ठाबद्दल बोलतोय आणि मुखपृष्ठ बद्दल बोलताना मी काय काय केलंय असं. मी महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्वच महत्त्वाच्या प्रकाशकांची पुस्तकं तयार केली. मुखपृष्ठ तयार करताना नुसतं चित्रकार असून चालत नाही, तुम्हाला एक तिसरा डोळा असावा लागतो. मला वाटतं कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना तुम्हाला 3 डोळे पाहिजे असतात. 2 बघायसाठी आणि एक कल्पकतेचा डोळा. आणि हा कल्पकतेचा डोळा माझ्याजवळ आहे याची मला जेव्हा जाणीव झाली तेव्हा मी असं ठरवलं की मुखपृष्ठ आपण काहीतरी करूया, काहीतरी नवीन करूया. मी एका शिकत असताना कॉलेजमध्ये असताना नागपूरला अनिल बुक एजन्सी नावाच्या एका पुस्तकाच्या दुकानामध्ये मी काम करायचो आणि तेव्हा मी मुखपृष्ठ पाहिली आणि असं लक्षात आलं माझ्या की हे क्षेत्र आपण निवडायला पाहिजे. इथे आपल्यातल्या ज्या आतला जो फील आहे, जी आपल्या आतमध्ये जी काही आहे, माझ्या पेशींमध्ये जे काही साचलेलं आहे कल्पकता, ती मला या क्षेत्रात वापरता येईल असं मला वाटलं. आणि म्हणून मी मग असं ठरवलं की आपण मुखपृष्ठाच्या व्यवसायाकडे वळायचं. मुखपृष्ठ करताना आज मला आनंद वाटतो, समाधान आहे मला आज की मी महाराष्ट्रातल्या बहुतांश महत्त्वाच्या प्रकाशकांची पुस्तकं केली आहेत. मी मजेस्टिक प्रकाशनाची पुस्तकं केली आहे, मी मौज प्रकाशनाची पुस्तकं केली आहे, मी पॉप्युलर प्रकाशनाचं पुस्तक केलं आहे, मी अनेक महत्त्वाच्या प्रकाशकांची पुस्तकं केली आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातले महत्त्वाचे लेखक डॉक्टर यशवंत मनोहर, श्रीपाद भालचंद्र जोशी आणि अनेक महत्त्वाचे लेखक आहेत ज्यांची पुस्तकं मी केलेली आहेत. त्याच्याशिवाय मी वाणी पब्लिकेशन हे भारतातलं एक महत्त्वाचं प्रकाशन संस्था आहे, त्यांच्यासाठी पण मी काम केलं आहे. त्यांच्यासाठी काम करताना मी भारतातल्या लेखांची पुस्तकं केली आहेत, कारण वाणी पब्लिकेशन हे खूप महत्त्वाचं पब्लिकेशन आहे. आणि त्याच पब्लिकेशननी मला भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री, माजी परराष्ट्र राज्यमंत्री शशी थरूर यांचं पण पुस्तक करण्याची संधी दिली आणि मला आय एम व्हेरी हॅपी की मला शशी थरूर यांचं पुस्तक करायची संधी मिळाली. त्याच्याशिवाय मी एका पाकिस्तानी पाकिस्तानी लेखकाचं पण पाकिस्तानी कवीचं पुस्तक मी केलंय. ते पुस्तक मी तुम्हाला दाखवू. ते पुस्तक हमें बहुत सारे फूल चाहिए असं हे पुस्तक आहे. मला इतका आनंद झाला, हा एवढा मोठा कवी आहे आणि माझा आवडता कवी आहे. जेव्हा हे पुस्तक वाचलं, त्याच्या कविता वाचल्या, तेव्हा मला असं वाटलं की मला म्हणजे अगदी काय मिळालंय आणि काय नाही. आणि त्याच्यासोबतच मी UK एक मोठं प्रकाशन संस्था आहे कॅम्ब्रिज पब्लिकेशन, त्याचं पण पुस्तक करायची संधी मला मिळाली आहे. म्हणजे ते माझं परदेशातल्या बाबतचं पहिलं पाऊल होतं आणि मला आणखी तिथून कामं येत आहेत माझ्याकडे आणि मी ती कामं करत आहेत. आणि हा मुखपृष्ठाचा आवाका खूप हाय संजय, कसा आहेस तू? थँक्यू व्हेरी मच. तू माझा मित्र आहे डॉक्टर संजय देशपांडे आणि वर्षा देशपांडे, हे दोघंही माझे मित्र आहेत. ते UKहून जॉईन झाले आहेत आत्ता. मला फार आनंद होतोय, खूप बरं वाटतंय. आणि संजय, थँक्यू व्हेरी मच. माझी मैत्री जॉईन झाली आहे. करुणा, कशी आहेस तू? ऐकतेस ना मला? थँक्यू. तर कार्यक्रमाचा, माझ्या कामाचा जो आवाका आहे तो मी तुम्हाला समजून सांगितला. आणि आता मी मुळात वळतो आहे. मी मुखपृष्ठ जेव्हा करतो तेव्हा नेमकं मी काय करतो? मी तुम्हाला आताच सांगितलं की मुखपृष्ठासाठी एक तिसरा डोळा लागतो. म्हणजे पहिल्यांदा ते कव्हर आपल्याकडे येतं, करायला येतं. आपल्याला सगळं पुस्तक आधी वाचावं लागतं. त्या पुस्तकाचा पोत, त्याचं टेक्स्चर आपल्याला समजावून घ्यावं लागतं. आणि हे पुस्तक काय आहे? कविता आहे की वैचारिक आहे की काय आहे? कथा आहे, कादंबरी आहे, काय आहे हे समजून घ्यावं लागतं. आणि मग
कविता असेल, कथा असेल, कादंबरी असेल किंवा आणखी काही असेल, प्रवास वर्णन असेल किंवा आत्मचरित्र असेल, त्याप्रमाणे त्या पुस्तकाला एक आकार द्यावा लागतो आणि त्या प्रकारे तो हॅलो हॅलो सॉरी, माफ करा, जरा तांत्रिक गडबड झाली होती. मला पण हे माध्यम नवीन आहे आणि तुम्ही समजून घ्या असं माझं म्हणणं आहे, असं मला वाटतं. तर जेव्हा मुखपृष्ठ करायला येतं तेव्हा सगळं तो समजून घेतल्यानंतर इतर कलावंत पुस्तकं जे काही आजपर्यंत झालंय त्याच्यापेक्षा वेगळं मी काय करू शकतो हे ठरवावं लागतं. कारण आज तुम्ही त्या कॉम्पिटिशनमध्ये कल्पकता हेच तुमचं भांडवल आहे आणि या कल्पकतेला तुम्ही जितकं एलॅबोरेट कराल, जितकं त्याचा विस्तार कराल, तितकी ती कल्पकता तुम्हाला तुमच्या कामाला एक वजन आणते आणि या पद्धतीने मुखपृष्ठ तयार करावं लागतं. सगळ्यात पहिल्यांदा मी मुखपृष्ठावर बोलणार आहे माझा लाडका जीवाभावाचा मित्र संदीप काळे ह्याच्या मुखपृष्ठाबद्दल बोलणार आहे आणि ते मुखपृष्ठ आहे, हे बघा, हे अनावृत नावाचं पुस्तक आहे. हे आधीच जरा सांगतो, थोडासा कॉलर टाईट करून सांगतो की या पुस्तकासाठी मला अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघटनेचा पुरस्कार मिळाला आहे. पहिला पुरस्कार मिळाला आहे मला. हा पुरस्कार जेव्हा सुरू झाला तेव्हापासूनचा हा पहिला पुरस्कार तो अगदी मला मिळाला आणि मला आनंद आहे. हा एक तर हे माझ्या मित्राचं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाला मला पुरस्कार मिळालेला आहे. हे जे कव्हर आहे, हे जे कव्हर तुम्ही बघताय, या कव्हरवर मी एक फोटोग्राफ घेतलेला आहे आणि या फोटोग्राफ आणि मी तुम्हाला सांगतो, विषय आहे की संदीप एका वृत्तपत्रात काम करत होता. एक दैनिक उद्याचा मराठवाडा नावाचं एक आमचं कौटुंबिक वृत्तपत्र आहे इथे आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख म्हणून त्या वृत्तपत्राकडे आणि त्यांच्या दिवाळी अंकाकडे पाहिलं जातं. तर या दैनिकात संदीप प्रमुख रिपोर्टर म्हणून काम करत होता आणि त्यांनी संडे स्पेशल नावाचा एक कॉलम चालवला एक वर्षभर आणि गावात होणाऱ्या महत्त्वाच्या घटना त्यांनी या कॉलममध्ये उद्धृत केल्या होत्या. हाय प्रदीप, थँक्यू प्रदीप. प्रदीप मून माझा मित्र, माझा शाळकरी मित्र जॉईन झालाय आत्ताच आपल्याला. माझ्या बोलण्यामध्ये जरा होतं पण माझ्या या मित्रांना मला रिस्पॉन्ड केल्याशिवाय मला आनंद मिळत नाही म्हणून मी मध्ये मध्ये बोलतोय त्यांच्याशी, मला समजून घ्या. ओके सुधीर, हाय सुधीर. आणि मग असं झालं की संदीपनी एक कॉलम लिहिला तिथे संडे स्पेशल आणि त्या कॉलममध्ये जे काही त्यांनी लिहिलं तो सगळा मटेरियल आम्ही एकत्र करून हे पुस्तक तयार केलं. संदीपनी तर मला सांगितलं की या पुस्तकाचं नाव सुद्धा तुम्हीच ठरवा आणि अनावृत असं एक नाव मी ठरवलं. अनावृत म्हणजे उघड करणे. दोन शब्द आहेत बघा, थोडा फरक आहे. अनावृत्त असा एक शब्द आहे आणि एक अनावृत असा शब्द आहे. अनावृत म्हणजे उघड करणे आणि अनावृत्त म्हणजे ज्याची आवृत्ती परत निघणार नाही, असं. इतका मायन्यूट फरक आहे दोन शब्दामध्ये. हे सुद्धा तुम्हाला मुखपृष्ठ करताना या सुद्धा गोष्टी तुम्हाला समजून घ्यायला लागतात. आणि हां, तर असं सांगत होतो की हे अनावृत जेव्हा मी घेतलं पुस्तक तयार करायला त्याच्यावर मी एक फोटोग्राफ घेतलाय. या फोटोग्राफमध्ये तुम्ही बघा एक ग्रामीण वातावरण दिसतंय. एक प्रकाशाची तिरीप आली आहे अशी आणि एक निळसर कापड तिथे अडकलेलं आहे, एका तारेवर अडकलेलं आहे आणि त्या खाली एक तुऱ्हाट्या ठेवलेल्या आहेत. एक विचका दिवा आहे तिथे, कळकटलेला विचका दिवा आहे. एक भिंत आहे, त्या भिंतीवर गोंडपाट पडलेलं आहे. अशा प्रकारचं हे मुखपृष्ठ आहे. मला हे की काय करायला लागेल आपल्याला. हाय पद्माकर, नमस्कार. सुवर्णा, हॅलो, थँक्यू फॉर जॉईनिंग. मला तुम्ही कॉमेंट्स पाठवून मला फार सपोर्ट करताय, मला फार बरं वाटतंय आणि बियाणी सर, मी तुमचे खूप खूप आभार मानतो. आत्ताच मी दैनिक मातृभूमीचा उल्लेख केला होता, तुम्ही मला जॉईन झालात, मला खूप बरं वाटतंय. राजीवजी बियाणी हे दैनिक मातृभूमीचे संचालक होते आणि मी ते आत्ताच जॉईन झाले आहेत अकोल्याहून. खूप आनंद होतोय. राजीवजी नमस्कार करतो मी तुम्हाला. तर आणखी पुढे जातो. मी माझ्या पुस्तकाबद्दल बोलत होतो. तर
या पुस्तकामध्ये मी जी मांडणी केली आहे या पुस्तकामध्ये एक ग्रामीण वातावरण आहे आणि एक 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 तिरीप आहे प्रकाशाची, ती अशी वरून येऊन अशी खाली चाललेली आहे. शेवटी पत्रकार काय करतो? पत्रकार असाच एखाद्या प्रकाशाच्या तिरपीसारखा एखाद्या गोष्टीमध्ये शिरतो, आतमध्ये शिरतो आणि जे काही आपल्याला सर्वसाधारण माणसाला दिसत नाही ते तो आपल्याला दाखवत असतो. प्रकाश हा एका विशिष्ट डायरेक्शनने जातो आणि तिथे थांबतो. पण पत्रकार हा थांबत नाही. पत्रकार हा आणखी पुढे जातो. त्याची भूमिका प्रकाशाच्या किरणांच्या तुलनेत आणखी व्यापक होते. तो आणखी आत जातो. तिथे जाऊन तो ती गोष्ट आपल्याला नुसतं दाखवतच नाही, तर त्या गोष्टीचं विश्लेषण करतो, आपली त्याच्यासोबत सांगतो, आपला कान पिळतो, वेळ आली तर आपल्या मनावर ओरखडे सुद्धा उठवतो. ही पत्रकार एक निळसर रंगाचं कापड आहे. मी हे कापड याच्यासाठी वापरलं आहे याच्यामध्ये की एक प्रामाणिकपणाची आणि परस्पर प्रेमाची जी एक निळाई आहे, काही लोकांनी, ज्या लोकांना हा पत्रकार उजागर करतो, ज्यांचे काळे काम हा सांगतो आहे, त्या लोकांनी ही निळाई, हे आकाश एखाद्या गोंडपाटासारखं, एखाद्या छोट्याशा फडक्यासारखं संकुचित करून टाकलं आहे. या समाजाचे जे धुरीण आहेत, ज्यांच्यावर समाजाची जबाबदारी आहे, त्यांनी आपल्या स्वार्थासाठी हे आभाळ, हे प्रामाणिकपणाचं, हे प्रेमाचं, हे सामंजस्याचं आणि हे आपण ज्या वातावरणात जगू इच्छितो, विषमता नष्ट करून सगळ्या जाती धर्माच्या आणि सगळ्या स्तरातल्या लोकांनी एकत्र येऊन सामंजस्याने जगण्याची जी एक आपली भाबडी कल्पना आहे, जी पूर्ण झालेली नाही, ती कल्पना अंमलात आणण्यासाठी जे एक त्याचा हे करू, ज्याच्या खाली आपण सगळी लेकरं आहोत, ते आभाळ एका फडक्यासारखं संकुचित केलं आहे. हे मला दाखवायचं होतं. हेच संदीपने आपल्या कॉलममध्ये पण लिहिलेलं आहे. हे जे निळं कापड आहे, हे जे निळं फडकं आहे, हे त्याचं प्रतीक आहे. त्याच्याशिवाय एक ग्रामीण वातावरण आहे त्याच्यामध्ये, त्या कव्हरमध्ये. ते ग्रामीण वातावरण म्हणजे हा एक निम्न मध्यमवर्गीय असा एक समाज मी त्या गृहीत धरलेला आहे, जो संदीपच्या पुस्तकामध्ये ऑलरेडी आलेला आहे. या समाजाला प्रेझेंट करणारं आणि संदीपच्या एकंदरच लेखन शैलीला प्रमोट करणारं, त्या प्रमोशनलाही थोडंसं अधिक एलॅबोरेट करणारं, अधिक इलस्ट्रेट करणारं आणि अधिक लोकांपर्यंत पोहोचणारं आणि लोकांमध्ये एक प्रकारची उत्कंठा जागवणारं काय असेल पुस्तकामध्ये. मला काय, मी कव्हर डिझायनर म्हणून सक्सेस कधी होईल? जेव्हा काम करतोय, ज्या पुस्तकासाठी मी कव्हर करतो, ज्या पुस्तकासाठी मी डिझाईन करतोय, ते डिझाईन पुस्तक वाचायच्या लोकांनी ते डिझाईन बघून ते पुस्तक उचललं पाहिजे. या एका कारणासाठी मी माझी कल्पकता पणाला लावतो आणि संदीपच्या या पुस्तकामध्ये ही माझी कल्पकता पूर्णपणे पणाला लागलेली आहे आणि मला ह्याचं पूर्ण समाधान मिळालं आहे. आणि या पुस्तकाला जो पुरस्कार मिळाला, त्या पुरस्काराच्या रूपाने मी सर्टिफाय पण झालेलो आहे. पण मी सर्टिफाय स्वतःलाच करतो. आधी मला माझं काम आवडतं का नाही हे बघतो, मी काय करतो आहे हे पण बघतो. पण हे करताना हा जो व्यवसाय आहे, याच्यामध्ये 3 माणसं इन्व्हॉल्व असतात. एक लेखक, एक प्रकाशक आणि एक मुखपृष्ठकार. हे 3 लोक याच्यात इन्व्हॉल्व असतात. अनेक वेळा मुखपृष्ठकार हा प्रकाशक आणि लेखकाशी चर्चा करत नाही. त्याला असं वाटतं की मी जे करणार, मुखपृष्ठ करणार, मी कलावंत आहे आणि मी जे करणार ते त्यांनी स्वीकारलं पाहिजे. मला असं वाटत नाही. मला असं वाटतं की लेखकाचं लेकरू आहे पुस्तक आणि प्रकाशकाचं पोट आहे. म्हणजे प्रकाशकाला जे पाहिजे, लेखकाला जे पाहिजे तेही आलं पाहिजे, शिवाय कलावंताची कल्पकताही त्याच्यामध्ये इंटरप्रिट झाली पाहिजे. हे या गोष्टी त्या सगळ्या याच्यामध्ये येऊन या तिघांच्या पण विचारांचा समन्वय साधून मी चित्र काढणारा मी चित्रकार आहे. मी तो अगदी हवेत असणारा आणि नाही मैं जो कहूंगा वही फायनल होगा वरना मैं नहीं करूंगा, आपल्या मनाचं करणारा असा मी चित्रकार नाही आहे. मला क्षमा करा, पण मी अशा पद्धतीने काम करतो आणि मी
मला मला माझं मी स्वतःला स्टँड केलेलं आहे. हा आता संदीपच्या पुस्तकाबद्दल मी बोललो आणि याच्यानंतर जे पुस्तक मी तुमच्या पुढे ठेवणार आहे त्या पुस्तकाने मला माझ्या आयुष्यात एक खूप मोठा हॅलो विवेक, हाय, थँक्यू विवेक, थँक्यू व्हेरी मच. आणि त्या जे मी तुम्हाला दाखवणार आहे त्या पुस्तकाने माझ्या आयुष्याला एक सन्मान दिलाय, सन्मानच दिलाय असं म्हणून. ते पुस्तक आहे माझा आवडता लेखक, गीतकार, दिग्दर्शक गुलजार. गुलजारजींसाठी एक पुस्तक करायची मला संधी मिळाली आणि त्या पुस्तकाने मला आकाशातच नेऊन ठेवलं. मला असं वाटत होतं की गुलजारांना भेटावं आणि गुलजारांशी भेटून त्यांच्या पायाजवळ 5 मिनिटं बसावं, एवढी संधी गुलजारांनी आपल्याला द्यावी. आणि एकदा आमच्याकडे नांदेडला एक नरहर कुरुंकर व्याख्यानमाला असते, त्या व्याख्यानमालेला आम्ही एकदा गुलजारांना बोलवलं होतं नांदेडला. आणि त्या व्याख्यानमालेमध्ये गुलजारांचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावर आली होती आणि मी गुलजारांचा परिचय करून दिला. आणि त्याच्यानंतर मला म्हणजे गुलजारशी माझा चांगला परिचय झाला. आणि मला आठवतं गेलते, ही आत्मस्तुती नाही आहे, कृपया असं समजू नका की मी आत्मस्तुती करतोय, पण ही गोष्ट गुलजार म्हणालो होतो की शब्दों के जादूगर वगैरे वगैरे वगैरे. आणि 10-15 मिनिटाचा माझा परिचय होता. जेव्हा गुलजार उठले बोलायला आपल्या भाषणाच्या सुरुवातीला की अभी अभी यहां से गया है जिन्होंने मुझे शब्दों का जादूगर कहा, उनका ही जादू मुझ पर चल गया. आणि हे जेव्हा ते बोलले मला इतका आनंद झाला, आय वॉज सो हॅपी दॅट टाइम, मजा आली मला. आणि त्याच्यानंतर गुलजारांशी माझा दाट परिचय झाला आणि पुढच्याच वर्षी पुस्तक करायची मला संधी मिळाली. हे पुस्तक मी तुमच्याजवळ आता तुम्हाला दाखवतोय. हे पुस्तक आहे गंगा आये कहां से. हे पुस्तक माझे लाडके लेखक विजय पाडळकर यांचं हे पुस्तक आहे. हाय कुमुद, हॅलो. हे पुस्तक माझे लाडके लेखक विजय पाडळकरांचं आहे. आणि या पुस्तकामध्ये पाडळकरांनी गुलजारांनी दिग्दर्शित केलेल्या सबंध चित्रपटाचा आस्वादात्मक आढावा घेतलेला आहे. एक वेगळ्या पद्धतीने समीक्षा पुस्तकामध्ये विजय पाडळकरांनी गुलजारांच्या सिनेमाची. हे पुस्तक मी तयार केलं आणि हे पुस्तक प्रचंड गाजलं. 2010-9 सालीच हे पुस्तक तयार झालं आणि त्या कहां से हे पुस्तक सर्वात जास्त विकलं गेलेलं पुस्तक होतं महाराष्ट्रामध्ये, मराठीमध्ये. आणि परदेशातूनही मागणी आली होती आणि बाहेरच्या. अनंता, थँक्यू अनंता, मला खूप आनंद झाला तू आलेला आहेस. ऐकतोयस ना मला? व्यवस्थित बोलतोय ना मी अनंता? तर माझ्या मित्रांचा पण सल्ला घेतोय बोलताना. त्यांना मला एक सूचना आलेली आहे. हां, बरं. तर मी मध्ये त्या सूचनेबद्दल पण बोलतो की तुम्हाला जर मला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता आणि मी अगदी आनंदाने तुमच्या प्रश्नाची उत्तर देईल. पहिल्यांदा मी गुलजारांचा किस्सा सांगतो. मला माझ्या आयुष्यातला खूप अत्यंत महत्त्व. तर गुलजारांचं पुस्तक तयार केल्यानंतर मला गुलजारांचा मेल आला आणि मेलमध्ये एक वाक्य होतं. ते वाक्य मी माझ्या हृदयावरच कोरून ठेवलं आहे. गुलजारांनी लिहिलं होतं, यू प्लीज कम टू माय प्लेस. वाह, काय छान. म्हणजे आता गुलजारांनी आपल्याला बोलवलं. ज्यांना भेटायला लोक खूप परेशान असतात, त्यांना वाटतं की आपण गुलजारांना कधी भेटू, कधी नाही. नुसतं गुलजारांचं दर्शन करायसाठी सुद्धा त्यांना होत नाही, शक्य होत नाही. इंटरनॅशनल सेलिब्रिटी आहेत गुलजार. अशा गुलजारांनी आपल्याला सांगितलं की तू आम्हाला भेटायला ये, यू प्लीज कम टू माय प्लेस. मग मी आणि माझी बायको आम्ही 2 जण गुलजारांना भेटायला गेलो. गुलजारांना भेटायला गेलं असताना आम्हाला 10 मिनिटं उशीर झाला होता. तोवर गुलजार निघून गेले होते आणि वर्सोव्याला एक स्वरलता नावाच्या स्टुडिओमध्ये गुलजार होते. आणि हाय वर्षा, हॅलो वर्षा, थँक्यू वर्षा, तू तिथून जॉईन झाली आहेस, यूकेहून, न्यूकॅसलहून. मला खूप आनंद होतोय. संजय आणि तुम्ही 2 जण मला बघताय, मला ऐकताय. आय एम सो हॅपी. कुमुद, थँक्यू व्हेरी मच. तर मला मग मी गुलजारांकडे गेलो आणि मग वर्सोवाच्या एक स्वरलता स्टुडिओमधनं मला फोन आला की गुलजार तिथे पोहोचलाय तुम्ही. आणि आम्ही तिथे गेलो
जाऊन दिवसभर मी गुलजारांसोबत होतो. मी गुलजारांना म्हणालो की गुलजार जी, मैंने सोचा था कि मैं आपके कदमों पर 5 मिनिट बैठ सकूं और आज आपने मुझे इतना बड़ा सौभाग्य दिया है. तर गुलजार मला म्हणाले, तुम्हारी जगह पैरों पे नहीं है, तुम्हारी जगह मेरे दिल में है. आणि मला त्यांनी उचलून घेतलं आणि छातीशी लावून घेतलं. तो क्षण मी कधीच विसरू शकणार नाही. आणि नंतर ते म्हणाले मला की नयन, तू पुस्तक आणलंयस का, जे तू माझ्यासाठी केलंयस ते पुस्तक, माझ्या सिनेमावर जे पुस्तक केलंयस, तू आणलंयस का पुस्तक. तर मी म्हणालो की हो, मी आणलंय सर ते पुस्तक. मी ते पुस्तक दाखवलं तेव्हा तिथे सौमित पण होते गुलजारजींबरोबर. त्याच्यानंतर सुनिधी चव्हाण होती गायिका. एक राजजुजी नावाचा सिनेमातला मोठा कलावंत आहे, माचिसमध्ये महत्वाची भूमिका होती त्याची, तो होता तिथे. थँक्यू संजय, थँक्यू. आणि गुलजारांनी ते पुस्तक घेतलं आणि त्यांनी सांगितलं, तुझं स्पेलिंग सांग बरं नयन, तुझ्या नावाचं काय आहे. मग मी त्यांना म्हणालो NAYAN. मग त्यांनी लिहिलं डिअर नयन, आणि खाली जे काही लिहिलं तेवढा मोठा पुरस्कार किसी को मिला होगा. गुलजारांनी तिथे लिहिलं, डिअर नयन, फॉर युअर स्प्लेंडिड डिझाईन आय हॅव नो पोएम टू मॅच. आईला काही सुचे ना, काही क्षणभर मी अगदी म्हणजे बोलती बंद म्हणतात ना, तसं झालं. काही बोलताच येत नव्हतं आणि मला रडू आलं अक्षरशः. आणि बायको होती तेव्हा सोबत, तिने जरा थोडंसं पाठीवर हात ठेवला आणि थोडं सद्गतीत झालो, भरून आलं खूप. आणि तो पूर्ण दिवस गुलजारांसोबत काढला. आणि तुम्हाला मी दाखवतो आता. हे बघा, हे बघा, दिसतंय तुम्हाला, हे दिसतंय बघा. हे जी सर्टिफिकेशन आहे, सर्टिफिकेशन मला जगातल्या कोणत्याही पुरस्कारांपेक्षा मोठं आहे. आता मला मुखपृष्ठकार म्हणून काय पुरस्कार मिळतील नाही मिळतील, काय व्हॉटेवर जे काही होईल ते होईल, पण हा मला मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार आहे. आणि हे माझ्यासाठी विटॅमिन आहे. आपण आजारी पडतो, तब्येत खराब होते, काहीतरी होत राहतं, आपण गोळ्या घेतो, बरं होतो, पुन्हा आजारी पडतो, वगैरे वगैरे व्हॉटेवर. पण गुलजारांचं हे जे पत्र, हे मला आयुष्यभर पुरेल असं विटॅमिन आहे, आयुष्यभर पुरेल असं प्रथिन आहे माझ्या शरीरात त्यांनी टाकलेलं. मला असं वाटतं की मी त्यांच्या या कॉमेंटने मी कधीच म्हातारा होणार नाही, मी ऑलवेज तरुण राहील. माझ्यातली जी ऊर्जा आहे, माझ्यातली जी तरुणाई आहे, माझ्यातला जो जोश आहे, तो गुलजारांना मी त्याचं श्रेय देतो. आणि पुन्हा पुन्हा असं वाटतं की मला मी नास्तिक आहे, मी देवावर माझा विश्वास नाही आहे, पण मी माणसांमध्ये देव शोधायचा प्रयत्न करतो. मला असे खूप देव माझ्या आसपास असतात. गुलजारजी आहेत, माझे अनेक मित्र आहेत जे देवासारखे आहेत. कितीतरी लेखकांची पुस्तकं मी केली आहेत ज्यांच्यामध्ये मी देव शोधला आहे. कितीतरी लेखकांना वाचलं आहे, कितीतरी कवी मी वाचले आहेत. नामदेव ढसाळांना वाचलं आहे, सुर्व्यांना वाचलं आहे, दुष्यंत कुमारला वाचलं आहे, त्याच्यानंतर खूप मोठे टॉल्स्टॉय, रॉबर्ट फ्रॉस्ट वाचला आहे. ही सगळी मंडळी जी आहे ती माझी देव आहेत, ती माझी देव आहेत. त्यांच्यासाठी त्यांनी दिलेलं जे काही आहे, मला जगण्याचं सामर्थ्य दिलेलं आहे, मला एक व्हॅल्यू दिली आहे, जीवनाचा एक सुगंध दिलाय मला नेहमी वाटतं की नुसतं श्वास घेणं म्हणजे काही आयुष्य असतं का, नुसतं श्वास घेणं म्हणजे काही जगणं असतं का. तुमच्या श्वासामध्ये सुगंध असला पाहिजे. तो सुगंध मला या सगळ्या मंडळींनी दिलेला आहे आणि म्हणून मी यांच्यात देवत्व शोधतोय. मला कुठल्या अदृश्य शक्तीवर माझा विश्वास नाही आहे. हे जे देवत्व मला यांच्याकडून मिळालं, ती शक्ती माझी सर्वात मोठी शक्ती आहे असं मला वाटतं. हा माझ्या पुस्तकांचा खूप सुंदर सुंदर पुस्तके केली आहेत मी. माझी एक मैत्रीण आहे यामिनी दळवी, मुंबईची. तिला मी विचारलं, ती नेहमी फेसबुक लाईव्ह करत असते आणि लोकमत 18 वरती प्रोड्युसर आहे. तिला मी विचारलं, अगं मला सांग, मला बोलायचं आहे, मी काय बोलू, मला कळत नाही, मला जरा ताण आलेला आहे. ती म्हणाले, अरे ताण घेऊ नका, असं काही करू नका, मी सांगते तुम्हाला काय बोलायचं. आणि तिने मला सांगितलं की तुम्हाला सर्वात आवडलेल्या एखाद्या पुस्तकावर तुम्ही बोला. आणि मी म्हटलं ठीक आहे, ओके, मी बोलेन आवडलेल्या पुस्तकावर. आणि म्हणजे मला जे पुस्तक करण्यामध्ये मला खूप म्हणजे श्रम पडले,
पण मला प्रचंड आणि खूप असा मनस्वी आनंद मिळाला. ते आहे हा उद्याच्या मराठवाड्याचा दिवाळी अंक. ह्याच्यावर ग्रेस. हॅलो, मी ऐकू येतोय तुम्हाला? मध्येच परत तांत्रिक अडचण आली. ज्या मोबाईलवर माझं लाईव्ह सुरू आहे तो बंद पडला होता. परत मी आलोय तुम्हाला. तर हे ते पुस्तक आहे, हा तो अंक आहे उद्याच्या मराठवाड्याचा. आणि 2012 साली जेव्हा ग्रेस गेले त्याच वर्षी आम्ही हा दिवाळी अंक केला होता. आणि विशेष म्हणजे या अंकाचं संपादन करायची जबाबदारी पण मी पार पाडली होती. आणि अत्यंत नम्रपणे सांगू इच्छितो की या अंकाला महाराष्ट्रातले महत्त्वाचे राज्यस्तरीय 4 पुरस्कार पण मिळाले होते. तर ही माझ्या मुखपृष्ठाच्या संदर्भातल्या ह्या काही गोष्टी आहेत. आणखी एक पुस्तक मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे आहे नदिष्ट नावाचं पुस्तक. नदिष्ट. नांदेडला एक कवी आहे, माझा मित्र आहे, मनोज बोरगावकर. अतिशय मोठा माणूस आहे. त्याचं पुस्तक आहे नदिष्ट. या पुस्तकाला पण मला मुखपृष्ठासाठीचा अमरावतीचा एक रामचंद्र पोटे पुरस्कार मिळालेला आहे. आणि हे पुस्तक, या पुस्तकाबद्दल मला खूप बोलायचं आहे. मी लाईव्ह आहे, वेळेचं बंधन आहेच आहे. पण तुमच्याशी बोलताना मला असं वाटतं की मी काय आणखी एक्सप्रेस करू, काय बोलू, काय नाही. आणखी एक व्यवसाय आहे जो मी करतो, तो आहे लग्नपत्रिकांचा व्यवसाय. तुम्हाला आश्चर्य वाटेल की कोविडच्या या काळामध्ये लग्नपत्रिका छापल्याच गेल्या नाहीत. आणि लग्न अगदी 50-20 माणसांमध्ये लग्न लागलीत. पण या व्यवसायाला जो फटका बसला महाराष्ट्रामध्ये, केवळ महाराष्ट्रामध्ये, तो 200 कोटी रुपयाचा फटका बसलाय पत्रिकेच्या व्यवसायाला. जो व्यवसाय मी पण करतो, पत्रिका तयार करतो, लग्नाच्या पत्रिका तयार करतो. पण लग्नाच्या पत्रिका तयार करताना तो कळविना सत्यानंद होत आहे की अमुक अमुक याच्याशी विवाह होत आहे, विनीत अमुक अमुक 15 जणांची त्याच्यामध्ये लिस्ट, त्यांचे नावं. अशा पत्रिका मी नाही करतो. हा एक महत्वाचा मजकूर आहे, तो असतो पत्रिकेमध्ये. पण पत्रिकेला पण मी एक वेगळा आयाम दिलेला आहे. पत्रिकेला पण मी एक वेगळा आकार दिलेला आहे. एक त्याचा पत्रिकेचं डिझाईन मी बदललेलं आहे. पत्रिकेची जी ठेवण आहे, पत्रिकेचा जो एक ढाचा सर्वसाधारण आहे, तो मी बदलला आहे. त्या पत्रिकेबद्दल पण मला तुमच्याशी बोलायचं आहे. प्रथम मी एक पत्रिका तुम्हाला दाखवतो. ही पत्रिका बघा, ही आहे स्वागत समारोहाची पत्रिका. म्हणजे लग्न झालंय आणि नवरा बायको हनीमूनला जाणार आहेत, त्याच्या पूर्वी जो स्वागत समारोह होतो, त्या स्वागत समारोहाची ही पत्रिका आहे. कविता हा माझा प्राण आहे. सॉफ्ट कॉर्नर आहे, सॉफ्ट कोपरा आहे माझा, हा हळवा कोपरा आहे कविता. आणि मी जिथे कुठे मला कवितेला टाकायची संधी मिळेल, तिथे मी कवितेला इन्सर्ट केलेलं आहे. आणि मग मी या पत्रिकेमध्ये पण कविता टाकली आहे. पण पत्रिकेत कविता टाकताना मला असं वाटतं, माझी विचारसरणी अशी आहे की स्त्री आणि पुरुषांनी एकाच प्लॅटफॉर्मवर असलं पाहिजे, खांद्याला खांदा लावून असलं पाहिजे. कुठेही स्त्री कमी आहे असं वाटता कामा नये. स्त्री ही पुरुषाशी बरोबरीने चालली पाहिजे. पण हा माझा विचार मला पत्रिकेमध्ये सुद्धा मी इंटरप्रिट करतो. आणि त्याच्यात सुद्धा मला माझ्या विचारांची जी छुपी मी करत राहतो. पत्रिकेमध्ये पण मी कविता टाकली आहे, मी ती तुम्हाला वाचून दाखवतो. आशीर्वाद समारोह आहे. माझ्या एका मित्राच्या मुलीचं लग्न आहे. संस्कृती तिचं नाव आहे, राजकुमार उखळकर म्हणून. राजू, तू मला ऐकतोय माहित नाही मला, पण संस्कृतीच्या लग्नाच्या पत्रिकेबद्दल मी आता बोलतोय. आणि तिच्या पत्रिकेत लिहिलेली कविता मी तुम्हाला वाचून दाखवते मित्र हो. मी लिहिलंय अभिनव प्रवास. आता ते लग्न झालंय, एका नवीन प्रवासाला ते निघाले आहेत. अभिनव प्रवास. प्रवासाला निघताना काय घेऊ रे सोबत, ती विचारते त्याला. हे फिरायला चाललेत 2 जण, पण नुसते फिरायला नाही चाललेत. हा एक नवीन जीवनाचा प्रवास पण त्यांचा सुरू झालाय. मग ती त्याला विचारते, प्रवासाला निघताना काय घेऊ रे सोबत. चंद्राच्या दुकानातून थोडी स्वप्ने आणून घेते.
चंद्राच्या दुकानातून थोडी स्वप्ने आणून घेते, थोडी जागही गुलमोहराच्या मंडईतून, थोडी जागही घेऊन गुलमोहराच्या मंडईतून रुणझुण आणि किणकिण आणते सराफा तोडून. चांदण्यांची चादर आणि पहाटेची सुरगळ आधीच ठेवून दिले मी पापड्यांच्या पिशवीत. उष्ण पश्मिना तर विणून तयार आहे गात्रात. तू सुगंधी श्वासांचं इंधन भरून घे मुबलक. डोळ्यांच्या कुपीत साठवून ठेव अर्धनिद्रेचे फाय. आणि आणि हा प्रवास नितांत रुमानी व्हावा म्हणूनच सोबत मीच निर्माल्य शिरवू दोघेही समर्पणाच्या सरोवरात. बघा, इथे मी स्त्री पुरुष समानतेचा माझा जो विचार आहे तो मी इथे टाकला आहे. तो ज्यांच्यासाठी पत्रिका केली आहे त्यांना पण तो आवडला. मी नाही, आत्ताच बोललोय मी तुझ्याबद्दल, ऐकतेस ना? थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. तर स्त्री पुरुष समानतेचा जो धागा आहे, जो माझ्या मनात आहे, तो पण मी माझ्या कामामध्ये कुठेतरी टाकत असतो, कुठेतरी त्याची जाणीव मी करून देत असतो जे माझ्यासोबत काम करतात त्यांना. आणि हे शेवटचं कडवं असं होतं, हा प्रवास नितांत रुमानी व्हावा म्हणून सोबतच मीच निर्माल्य शिरव दोघेही समर्पणाच्या सरोवरात. ओढणीचा पिळ गुंफून घेऊ एकत्र, तुझ्यातला मी आणि माझ्यातला तू असाच. ही पत्रिका जेव्हा बनवली, ही पत्रिका बघून घ्या एकदा. एक साधा सिंपल कागद आहे, पण या कागदाला तुमच्या कामामुळे ह्याच्यात ऊर्जा येते, याच्यात जीव येतो. हा कागद बोलू लागतो. आणि हा कागद जेव्हा 500-1000 लोकांकडे जातो तेव्हा त्यांची जे हाय यामिनी, बोल यामिनी, हॅलो, थँक्यू. हा कागद जेव्हा इतरांकडे जातो आणि आपल्याबद्दल एक विशिष्ट मत तयार होतं की काहीतरी वेगळं केलंय, काहीतरी नवीन आहे हे. आणि ही नाविन्याची जी परंपरा आहे, नाविन्याची परंपरा, ही परंपरा मी कायम चालू ठेवणार आहे, नेहमीसाठी मी सुरू ठेवणार आहे. आणि याच्याशिवाय पण मी अनेक म्हणजे कवितांना ऑलवेज वापरलंच आहे. पण ही आता आणखी याच्यामध्ये ही बघा पत्रिका, आता ही लग्नाची पत्रिका, याच्यामध्ये मी मेसेज दिला आहे की मुलगी शिकावी, असा मेसेज दिला आहे. त्याच्यानंतर करतो मी पत्रिका आणि ही बघा, ही ती पत्रिका आहे, ही लग्न पत्रिका आहे. यू कॅन्ट इमॅजिन, तुम्ही बिलीव्ह करणार नाही, ही लग्न पत्रिका आहे. लग्न पत्रिकेत काय असतं? मुलाचं नाव काय आहे, मुलगी कोण आहे, कुठे लग्न करतायत, व्हेन्यू काय आहे, किती वाजता करतायत आणि तारीख काय आहे. याच्याशिवाय जे काही मॅटर असतात ते कलावंताचं असतात. मग त्याच्यातून तुम्ही काहीतरी संदेश देऊ शकता का, त्यात तुम्ही काही नवीन, हे सुद्धा तुम्ही त्याच्यातून इंटरप्रिट करू शकता, सांगू शकता. थँक्यू. कागदाला जीव येतो, खरंच येतो कागदाला जीव. तुला माझं वाक्य आवडलं, थँक्यू व्हेरी मच. ही जी पत्रिका मी तयार केली आहे याच्यामध्ये मुलगी शिकावी असं म्हटलंय आणि सबला व्हावी असं म्हटलंय. आणि त्या मुलीसाठी पण मी 4 ओळी लिहिल्या आहेत. त्या अशा आहेत, ऐका, मी ऐकवतो तुम्हाला. मुलगी शिकावी, सबला व्हावी आणि जगाच्या हरवृत्तावर स्वतंत्र आपुली मोहर लिपावी. ती देवीची जिवंत प्रतिमा, परिवाराची शान अस्मिता, माय पित्याची हळवी माया आणि घराची लाघव सीमा. बेटा जातू तुझ्या महाली. ती चालली आता, तिला आपल्याकडे अजून पुरुष स्त्रीकडे येऊन राहण्याची प्रथा आली नाही आहे अजूनही. आपली मुलगी, आपली स्त्री ही नवऱ्याच्या घरी जात असते. तेच घेतलं मी, तेच महत्वाचं मांडलं आणि लिहिलं त्याच्यामध्ये की बेटा जातू तुझ्या महाली, घेऊन अमुची शिकवण ओली, आकाशीने सुगंध वेली. ह्या सगळ्या ओळी आणि ह्या सगळ्या मटेरियलमुळे हे जे, आणि त्याच्या मागे पण म्हणजे पत्रिकेच्या मागे दाखवली आहे जी एक विमान उडवते आहे. आणि त्याच्यातून पण मला सांगायचं आहे की तिला उडायचं आहे, तिला वर जायचं आहे. मला असं वाटतं की माझा वेळ संपतोय. मला संदीप, बोलू का पुढे की थांबू? थँक्यू रेणुका, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू यामिनी, थँक्यू व्हेरी मच.
तुझ्या कॉमेंट्स खूप महत्त्वाच्या आहेत माझ्यासाठी. माझी तू छोटीशी मैत्रीण आहेस, पण खूप मोठी आहे विचारांनी, आणि मला तुझं मार्गदर्शन फार महत्त्वाचं मिळतंय ऑलवेज. तुझे खूप खूप आभार यामिनी. आणि अशा तऱ्हेने माझं काम करतो आहे. मला असं वाटतं मी जवळजवळ 40 मिनिटं झाले बोलतोय, आणि मला असं वाटतं थांबायला पाहिजे. हे लाईव्ह सुरू असताना एक आणखी छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते की माझं हे लाईव्ह संपल्यानंतर न्यू न्यूकॅसलहून माझा एक मित्र डॉक्टर संजय देशपांडे आपलं मत मांडणार आहे, आपले व्ह्यूज मांडणार आहे. त्याला पण तुम्ही, माझं लाईव्ह संपल्यावर त्याला पण तुम्ही ऐका अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि माझ्या या लाईव्ह संभाषणाचा म्हणतो मी, भाषण नाही म्हणत किंवा व्याख्यान पण नाही म्हणत, गप्पाच मारतोय. माझं जे काही बोलणं आहे ते फार काही भाषणाचा आवेग असलेलं नव्हतंच. मी अगदी प्रामाणिकपणे, शांतपणे, आणि माझं म्हणणं तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे पोहोचू शकेल अशा पद्धतीने मी तुमच्याशी बोलतो आहे. आणि मी कन्क्लूड करतोय आता माझा बोलण्याचा माझा संभाषणाचा भाग मी कन्क्लूड करतोय. मला सांगण्यात आलं होतं की मी युवकांना काय सांगू शकेन. मला युवकांना एवढंच सांगायचं आहे की युवकांनो, चित्रकला ही कला तुम्ही तुमचं करिअर म्हणून निवडू शकता. पण चित्रकला निवडताना तुम्ही संदीपचा मेसेज आहे, सुरू ठेवा. मी सुरू ठेवतोय संदीप, सुरू ठेवतोय, बोलतो मी आणखी, कारण मला असं वाटतं की बराच वेळ झालेला आहे आणि मी आता थांबलं पाहिजे. पण ठीक आहे, मी बोलतो. पण मला कन्क्लूड करताना पण थोडंसं बोलायचं आहे की तरुणांना मला हे सांगायचं आहे की हाय मधुवंती, हाय, थँक्यू, ग्रेट सेशन म्हणालीस तू, बरं वाटलं मला. तरी आणि याबिनी म्हणते की चित्रकार बोलताना पहिल्यांदा ऐकते वगैरे वगैरे, थँक्यू. आणि मला कन्क्लूड करताना हे सांगायचं आहे की चित्रकला किंवा कोणतीही कला तुम्ही जेव्हा निवडाल तेव्हा तुम्ही तुमच्याजवळ 3 डोळे असलेच पाहिजे. डोळे ते बघण्यासाठी, आणि तिसरा वक्तेचा डोळा. त्याच्याशिवाय पण तुम्ही कलावंत आहात, तुम्ही लेखक आहात, तुम्ही कोण आहात, सर्वात आधी तुम्ही एक चांगला माणूस असलं पाहिजे. तुमच्यामध्ये ह्युमन व्हॅल्यूज तुम्ही सांभाळल्या पाहिजे. तुम्हाला बिझनेस, व्यवसाय आणि धंदा असे 3 शब्द आहेत. पण धंदा या शब्दाचा जरा थोडासा खालती जातो त्याचा अर्थ. धंदा म्हणजे असं म्हटलं जातं की तुम्ही जेव्हा एखाद्याला बनवाबनवी करता, खोटारडेपणा करता, मग तो धंदा होऊन जातो. तो त्याचा धंदा नका होऊ देऊ. धंदा ही एक प्रचलित व्याख्या म्हणून सांगतोय, कदाचित ही व्याख्या नाही आहे पण धंद्याची, व्यवसायाची. पण हे करताना मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या कामाला खूप प्रामाणिकपणे सामोरे जा. तुम्ही जे काही देताय, तुम्ही जे काही करताय त्याच्या व्हॅल्यूज सांभाळा. प्रूव्ह युअर सेल्फ ॲज अ ह्युमन फर्स्ट. तुम्हाला एक माणूस म्हणून आधी सिद्ध करा. तुमचा व्यवसाय, तुम्ही जे काही करताय, तुम्ही जे काही देताय लोकांना, ते देणं एका हाताने दिले असलं पाहिजे, तर दुसऱ्याला कळू नये. मी खूप साऱ्या मित्रांची कामं, मला माझ्या परिचयाची जी माणसं माझ्याकडे येतात, अनेक वेळा घेता येत नाही घेत, करतो त्यांची कामं. मनस्वी आनंद मिळतो, मला समाधान मिळतं, माझं आयुष्य वाढतं. मला जीवन, बहुधा गुलजारांनी म्हटलं असेल की जिंदगी लंबी नहीं होनी चाहिए वगैरे, असा कुठला तरी एक डायलॉग आहे, आठवत नाही मला तर या क्षणी. पण मला असं वाटतं की तुम्ही जे काही जगता, असंच जगलो असं तुम्हाला वाटत राहिलं पाहिजे. इतकं काम तुमच्याकडे असलं पाहिजे, इतकं सुंदर तुम्हाला स्वतःला प्रेझेंट करता आलं पाहिजे. आणि हे सगळं करताना मी डिग्रीज केल्या. पण मी ते ज्या डिग्रीज मधून जे काही मला मिळालं ते माझ्या जीवनाच्या शाळेमध्ये मला खूप कमी कामी आलं. मला माणसं वाचता आली. मी ज्या क्षणी घरातून बाहेर पडतो, चालायला लागतो, जी माणसं मला दिसतात, ती माणसं मला माझ्या मला कामासाठी मला प्रवृत्त करतात. त्यांच्यापासून मला काहीतरी मिळत असते, ते मला आयडिया देत असतात. मी एक खूप सुंदर शेर ऐकला होता. मला तो वारंवार सांगावासा वाटतो
मला त्या शेरबद्दल बोलावंसं पण वाटतं. तो असा आहे की धूप में निकलो घटाओं में नहाकर देखो, जिंदगी क्या है किताबों को हटाकर देखो. पुस्तकं असतात आयुष्यात, पुस्तकांनी तुम्हाला बरंच काही दिलेलं असतं, पण मूळ खरं पुस्तकाच्या बाहेरच असतं. तुम्ही जे अनुभवता, तुम्ही जे बघता, तेच खरं आयुष्य असतं. वाचनातून आलेलं, वाचनातून मिळालेलं, वाचनातून आत्मसात केलेलं जीवन आणि तुम्ही जे बघता तुमच्या अनुभवाच्या पातळीवर, तुमच्या अनुभवाच्या प्लॅटफॉर्मवर जे काही तुम्हाला दिसतं, जे काही मिळतं, ते खूप वेगळं असतं. त्या वेगळेपणाचा सोस तुम्हाला असला पाहिजे. ते तुम्ही सतत त्या वेगळेपणाच्या मागे तुम्ही असलं पाहिजे. दुष्यंत कुमार माझा आवडता कवी आहे. मला त्याची एक गझल फार आवडते. मैं जो ओढता बिछाता हूँ वही गझल तुमको सुनाता हूँ. त्याच्यातल्या 2 ओळी आहेत, त्या तर मी माझ्या आयुष्याचा आयुष्याचं काय म्हणतात त्याला, एक घोषवाक्य आहे माझ्या आयुष्याचं. ते म्हणून मी त्या ओळींकडे पाहतो. त्या ओळी आहेत, तू किसी रेल सी गुजरती है, मैं किसी राहता हूं. किती सुंदर आहे, काय सुंदर ओळी आहेत. तू किसी रेल सी गुजरती आहे म्हणजे तुम्ही कोणीतरी, त्यांनी प्रेयसीसाठी वापरल्यात या ओळी, पण मला असं म्हणायचं असतं, काय असतं तादात्म्य पाहणं, की ती एक रेल, एक गाडी जाते आहे तेव्हा हा पुलासारखा थरथरतो. म्हणजे या गाडीचं जाणं त्याच्या आयुष्यावर किती परिणामकारकपणे आलेलं आहे, ही परिणामकारकता तुमच्यात आली पाहिजे. तुमच्याकडे जे काही काम येतं ते काम तेवढ्या परिणामकारकतेने तुम्ही स्वीकारलं पाहिजे, त्याच्यात बुडून गेलं पाहिजे, त्याच्यात सामावून गेलं पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्ही विरून गेलं पाहिजे, विरघळून गेलं पाहिजे, वितळून गेलं पाहिजे. या सगळ्या प्रक्रियेतून जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला किती पैसे मिळाले, काय मिळालं, का नाही मिळालं, ह्याच्याही पेक्षा तुम्हाला जगण्याचं, कामाचं जे समाधान मिळालं आणि तुमच्या श्वासामध्ये जो सुगंध तुम्ही घेतला आहे, तुमच्या छातीत जो साठलेला आहे सुगंध, हा सुगंध. हा परत तांत्रिक अडचण आली होती, तर मी असं म्हणत होतो की ही जी इंटेन्सिटी आहे, हा जो सुगंध तुमच्या छातीत आलेला आहे, तुम्ही जे काही केलं, ज्या इंटेन्सिटीने केलं, ज्या प्रचंड काम केलं, माझं समजून केलं आणि तुमच्यातलं सगळं त्याच्यात ओतून दिलं, त्याच्यानंतर तुमचा श्वासामध्ये जो सुगंध येतो, तो सुगंध तुमच्या ज्याच्या छातीला कोणताही कोविड आणि कोणताही करोना कधीही काही करू शकणार नाही. स्वतःशी प्रामाणिक राहा, मनपूर्वक काम करा, स्वतःच्या कामाचा आनंद घ्या. जेव्हा तुम्हाला तुमच्या कामाचा आनंद मिळेल तेव्हाच तो इतरांना. आणि स्वतःसाठी जगणं काय जगणं आहे, आपण आपल्या परिसरातल्या लोकांसाठी जगू, आपण सर्वांसाठी मिळून जगू, सर्वांचे दुःख आपले मानून घेऊ, सगळ्यांच्या अडचणी, सगळ्यांच्या समस्या आपल्या मानून घेऊ. आपण काही जगाचा उद्धार करू शकत नाही, पण त्याचा प्रयत्न तर करू शकतो. तसा प्रयत्न करू, आपल्या श्वासात सुगंध भरून घेऊ आणि हे जीवन अतिशय आनंदाने आणि समाधानाने पार पाडू. इथे मृत्यूला सामोरे जाण्याची प्रत्येकावर वेळ येणार आहे, पण मृत्यूला सामोरे तेव्हा तुम्हाला असं वाटलं पाहिजे की नाही, मी पूर्ण व्यवस्थित जीवन जगलो, मला काही जगायचं, असं सुंदर जगू. नमस्कार. थँक्यू.